नमस्कार मंडळी, तर मी आज बनवत आहे चमचमीत पावभाजी। एकदम छोट्या छोट्या टिप्स सहित मी सांगत आहे। भाजीला कलर कसा येतो हे सर्व टिप्स फॉलो करून मी पावभाजी बनवत आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। मी थोडेसे फ्लावर कट करून घेतले, शिमला मिर्च कट करून घेतली, त्यानंतर मी बटाटा कट करत आहे। हे सर्व भाज्या धुवून घ्यायच्या। नंतर मी टोमॅटो कट करत आहे। अशा प्रकारे नंतर मी रंग येण्यासाठी थोडेसे बीट टाकत आहे पावभाजीमध्ये। याने भाजीला कलर येतो आणि भाजी पण छान होते। छोटे छोटे पीस कापायचे बीटचे। अशा प्रकारे सर्व भाज्या कापून घ्यायच्या। मटर, शिमला मिर्च, बीट, बटाटा, टोमॅटो आणि फ्लावर आणि कुकरमध्ये सर्व भाज्या टाकून घ्यायच्या। बटाटे, फ्लावर, टोमॅटो, मटर, शिमला मिर्च आणि बीट 1 ते 1.5 ग्लास पाणी ओतून नंतर त्यात थोडेसे मीठ टाकायचे आणि हळद टाकायची आणि कुकरला चांगल्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या। आपल्या भाज्या इथं चांगल्या शिजलेल्या आहेत। मी चांगल्या 4 ते 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। पावभाजीच्या मॅशरने सर्व भाज्या मॅश करून घ्यायच्या। कढईत तेल ओतून घ्यायचे। तेल गरम झाल्यानंतर त्यात टाकायचे अमूलचे बटर। याने भाजीला मॉइश्चरायझर मिळते। नंतर टाकायचा तेजपत्ता आणि थोडेसे खडे मसाले आणि लसूण आणि अद्रक वाटून घेतलेला आहे। मी आबडधोबडच वाटलेला आहे, जास्त बारीक नाही केलेलं। नंतर टाकला कापलेला कांदा, कांदा हा लाल झालेला आहे। नंतर टाकायचं घरगुती लाल मसाला, पावभाजीचा मसाला टाकून घ्यायचा आणि कलर येण्यासाठी काश्मीरी लाल मिर्च पावडर ही नक्की टाकायची आणि भाजीला कलर चांगला येतो आणि भाजी छान दिसते आणि चवीला पण छान होते। नंतर टाकायचे आपण जे भाजीचं मॅशर बनवलं होतं ते टाकून घ्यायचं आणि मंद आचेवर भाजी चांगली उकळून घ्यायची। नंतर टाकायची कोथिंबीर। तर गॅसवर दुसरीकडे मी तवा भाजायला घेतला आहे। तव्याला बटर लावून घ्यायचे, थोडीशी कट केलेली हिरवी कोथिंबीर टाकायची आणि पाव मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायची कडक। तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान झालेली आहे, कलर किती छान आलेला आहे। कांदा टाकून घ्यायचा, पाव भाजलेले ठेवायचे आणि थोडासा लिंबू। तयार झाली चमचमीत